मित्रांनो, आज मी तुम्हाला ज्याला 15व्या शतकातला दख्खनचा सर्वश्रेष्ठ माणूस म्हणून गौरवण्यात येतं अशा एका महान प्रशासकाबद्दल माहिती सांगणार आहे। याची गणना भारतातल्या सर्वोत्कृष्ट प्रशासकांमध्ये आणि लष्करी नेत्यांमध्ये केली जाते। याचं व्यक्तिमत्व इतकं विविधांगी होतं आणि याची कर्तबगारीच अशी होती की ह्यानं दख्खनच्या इतिहासावर आपला कायमचा ठसा उमटवला आहे। ही व्यक्ती म्हणजे महमूद गावान। हा माणूस एक प्रचंड यशस्वी असा आंतरराष्ट्रीय उद्योजक होता, एक कवी होता, तत्वज्ञानाचा शिक्षक होता, लष्करी नेता होता, उच्च शिक्षित होता, उत्कृष्ट गणितज्ञ होता, अद्वितीय असा रसायन शास्त्रज्ञही होता, शिक्षण क्षेत्रातला जाणकार होता, महसूल तज्ञ होता, सर्वात यशस्वी प्रधानमंत्री होता, स्थापत्य शास्त्रज्ञ म्हणजे आर्किटेक्चर तज्ञही होता, न्यायशास्त्री आणि कायदेपंडितही होता आणि आपली सगळीच्या सगळी संपत्ती आपल्या समाजाच्या शिक्षणासाठी दान करून टाकणारा एक उदार दानशूरही होता। या महमूद गावांवर व्हिडिओ बनवण्याची विनंती मला माझ्या चॅनलचे चाहते श्री शिवलाल राजपूत यांनी केली होती। हा विषय मला सुचवल्याबद्दल श्री शिवलाल राजपूत यांचे अगदी मनापासून आभार। मित्रांनो, तसा ह्या महमूद गावांचा जन्म इसवी सन 1411 साली इराणमध्ये एका अत्यंत सुखवस्तू व्यापारी कुटुंबात झाला होता। याचं मूळ नाव होतं महमूद इमादुद्दीन आणि पूर्ण नाव होतं ख्वाजा महमूद इमादुद्दीन गिलानी। गावान हे त्याच्या मूळच्या गावाचं नाव होतं। त्याच्या घरचा फार मोठा आंतरराष्ट्रीय व्यापार होता। त्याचं घराणं गुलामांचा, चांदीचा आणि उमद्या घोड्यांचा व्यापार भारत, चीन, तुर्की, पर्शिया, इराण इत्यादी प्रांतात करायचं। त्यामुळे त्याचे आईवडील फारच श्रीमंत होते। या महमूद गावांचं शिक्षण त्या काळातल्या इस्लामिक विद्यापीठांमध्ये म्हणजे इजिप्तच्या कैरो शहरात आणि इराकच्या बगदाद शहरात झालेलं होतं। एकंदर हा एका अत्यंत उच्चभ्रू घराण्यातला होता। त्याला अरेबिक, पर्शियन, इराणी, हिंदुस्थानी अशा अनेक भाषांचं ज्ञान होतं। तो अत्यंत अभ्यासू आणि कष्टाळू माणूस होता। इस्लामिक तत्वज्ञानाचा आणि गणिताचा त्याचा फार मोठा अभ्यास होता। यासोबतच तो एक कवी आणि उत्कृष्ट लेखकही होता। त्याचा रसायनशास्त्राचा म्हणजे केमिस्ट्रीचा सुद्धा खूप चांगला अभ्यास होता। शिक्षण घेतल्यानंतर तो स्वतःच्या घराण्याच्या व्यापारामध्ये उतरला आणि अगदी मन लावून कष्टानं व्यापार करू लागला। अनेक देशांमध्ये तो व्यापारासाठी फिरला। त्याच्या व्यापाराचा आकार फारच प्रचंड होता। म्हणूनच सौदी अरेबिया, इराण म्हणजे पर्शिया, तुर्कीचा ऑटोमन सुलतान, दिल्लीचे सुलतान या सगळ्यांशी त्याचे अगदी उत्तम संबंध होते। विद्वत्तापूर्ण मिठास बोलण्यामुळं त्याचा सगळ्यांवरच प्रभाव पडायचा। मित्रांनो, तुम्हाला हे ऐकून अगदी आश्चर्य वाटेल की हा महमूद गावान त्याच्या वयाच्या 47व्या वर्षांपर्यंत केवळ एक प्रसिद्ध व्यापारीच होता। राजकारणात किंवा लष्करी मोहिमांमध्ये त्याचा कुठलाही समावेश नव्हता। केवळ व्यापार करीत देशोदेशी हिंडणं एवढाच त्याचा एकमेव उद्योग होता आणि उरलेल्या वेळात तो सारखं वाचन करीत राहायचा। त्याच्या अफाट व्यापारामुळं आणि श्रीमंतीमुळं त्याला मलिक अत तुजार अशी पदवीही मिळालेली होती। या पदवीचा अर्थ असा होतो की व्यापाऱ्यांचा बादशहा। हा मलिक अत तुजार व्यापारानिमित्त फिरत फिरत 1450च्या दशकामध्ये दिल्लीला आला होता आणि त्यानंतर तो तसाच व्यापारासाठी खाली दक्षिणेकडे बहमनी सुलतानशाहीची राजधानी असणाऱ्या बिदर शहरात गेला होता आणि त्याचवेळी 1458चं साल उजाडलं। त्यावेळी बिदरच्या सुलतानपदी अल्लाउद्दीन अहमद शहा बहमनीचा मुलगा हुमायून शहा जालिम बहमनी हा त्याच वर्षी गादीवर बसलेला होता। त्याच वर्षी म्हणजे 1458 साली सुलतान अल्लाउद्दीन अहमद शहा बहमनीचा मृत्यू झाला होता आणि हा नवा सुलतान हुमायून शहा जालिम आपल्या नावाप्रमाणेच अत्यंत क्रूर आणि व्यसनी सुलतान होता। पण तरीही त्याला चांगल्या माणसांची कदर होती। जेव्हा व्यापाराच्या निमित्तानं महमूद गावान त्याच्या दरबारात गेला तेव्हा महमूद गावांची नम्रता, विद्वत्ता आणि बुद्धिमत्ता पाहून हा क्रूर सुलतान अतिशय प्रभावित झाला होता।
त्यानं मेहमूद गावानला त्याचा व्यापार थांबवून आपल्या दरबारात एक मानाचं पद भूषवण्याची, एक दरबारी सल्लागार बनण्याची विनंती केली. आर्थिक विषयांमधलं मेहमूद गावांचं ज्ञान अफाट होतं. त्याचा साम्राज्याला खूप उपयोग होऊ शकला असता. याशिवाय मेहमूद गावांचे इराण, तुर्की, इजिप्त, सौदी अरेबिया, दिल्ली इथल्या सगळ्या सुलतानांशी फारच चांगले संबंध होते आणि याचाही बहमनी सुलतानशाहीला चांगलाच फायदा होऊ शकला असता. मेहमूद गावांनाही त्याच्या आयुष्यात काहीतरी वेगळं हवं होतं. त्यामुळं मेहमूद गावानं हुमायून शाह जालिमचा प्रस्ताव स्वीकारला आणि तो वयाच्या 47व्या वर्षी पहिल्यांदा राजकारणात उतरला. तो दरबारात सल्लागार म्हणून भरती झाला, आर्थिक विषयांचा तज्ज्ञ म्हणून भरती झाला आणि थोड्याच दिवसात त्यानं दरबारात चांगलाच नावलौकिक मिळवला. अत्यंत क्रूर असणाऱ्या हुमायून शाह जालिमचा त्याच्याच एका नोकरानं खून पाडला आणि ते वर्ष होतं 1461. दरबाऱ्यांनी हुमायून शहाचा 8 वर्षांचा मुलगा निजामुद्दीन अहमद शाह बहमनी याला 1461 साली गादीवर बसवलं. सुलतान हुमायून शाह जालिमची बायको मखदुमाई जहान नर्गिस सुलताना ही एक अत्यंत बुद्धिमान आणि कर्तबगार स्त्री होती. तिनं पुढं होऊन साम्राज्याचा सगळा कारभार सांभाळला. या नर्गिसनं मेहमूद गावानला आपल्या भावाचा दर्जा दिला होता. ती त्याच्यासमोर बुरखा न घेता जात होती. सुलताना नर्गिसला सगळ्या दरबाऱ्यांमधून मेहमूद गावान हाच सर्वात जास्त विश्वासू आणि जवळचा वाटला होता. मग नर्गिसनं मेहमूद गावानला आपल्या सल्तनतीचा मुख्य वजीर बनवलं. त्यावेळी दरबारात अफाकी म्हणजे मूळचे अफगाणी, तुर्की, इराणी वंशाचे असे भारताच्या बाहेरच्या वंशाच्या सरदारांचा एक गट होता, तर दुसरा गट दख्खनी सरदारांचा होता. या दख्खनी गटामध्ये स्थानिक हिंदू सरदार किंवा पूर्वीचे हिंदू पण आता धर्मांतरित होऊन मुस्लिम बनलेल्या सरदारांचा गट होता. तसंच त्यांच्या जोडीला आफ्रिकेतल्या कृष्णवर्णीय हबशींचाही गट होता. या दोन्ही गटांमध्ये नेहमी सुप्त भांडणं असायची. एकमेकांवर कुरघोडी करण्याचे प्रयत्न चालायचे. मुख्य वजीर बनलेल्या मेहमूद गावानं मात्र या दोन्ही गटांमध्ये योग्य समन्वय साधला, त्यांचा योग्य समतोल राखला. त्यामुळं मेहमूद गावान हा दोन्ही गटांमध्ये लोकप्रिय बनला होता. हिंदू प्रजेवरचा जिझिया कर आणि हिंदू व्यापाऱ्यांवरचा व्यापार कर त्यानं रद्द केला. मराठी सरदारांनाही तो फार चांगली वागणूक द्यायचा. गादीवर बसलेला सुलतान निजामुद्दीन अहमद शाह हा अल्पायुषी ठरला. वयाच्या 10व्या वर्षीच म्हणजे 1463 साली त्याचा मृत्यू झाला. नंतर त्याचा छोटा बंधू जो 9 वर्षांचा होता, मुहम्मद शाह बहमनी तिसरा लष्करी याला गादीवर बसवण्यात आलं. पण अर्थातच बहमनी सुलतानशाहीचा सगळा कारभार खऱ्या अर्थानं सुलताना नर्गिस आणि मेहमूद गावान या दोघांकडेच होता. आणि पुढचे सलग 18 वर्षे बहमनी सुलतानशाहीचा मुख्य वजीर, मुख्य आधार म्हणजे प्रधानमंत्री महमूद गावान हाच राहिला. हे पद त्यानं मोठ्या कर्तबगारीनं सांभाळलं. महमूद गावान हा जवळपास एकूण 20 वर्ष बहमनी सुलतानशाहीचा मुख्य वजीर होता. महमूद गावानं त्यावेळच्या प्रशासनामध्ये अनेक बदल केले होते. त्यावेळी बहमनी सुलतानशाहीचे 4 मुख्य सुबे होते, ते त्यानं 8 सुबे बनवले. सुभेदारांची ताकद जाणीवपूर्वक कमी करून सुलतानाची मध्यवर्ती ताकद वाढवण्याचा त्यानं प्रयत्न केला. प्रत्येक सुभ्यातली बरीच मोठी जमीन सरकारी बनवली. सगळ्या शेत जमिनीची मोजणी करून तिची प्रतवारी केली आणि महसुलाची पद्धतही बनवली आणि महसुलाची पूर्वीची पद्धतही बदलली. शेती सिंचनासाठी, शेतीला चालना देण्यासाठी त्यानं अनेक कालवे आणि अनेक तलावही बांधले. आपल्या प्रत्येक सुभ्यामध्ये म्हणजे तरफमध्ये त्यानं एक किल्ला मुख्य ठिकाण बनवलं. निष्पक्ष न्यायदानासाठी एक स्वतंत्र यंत्रणा उभारली होती. सरकारी अधिकाऱ्यांवर आणि त्यांच्या भ्रष्टाचारावर प्रभावी नियंत्रण ठेवण्याचाही प्रयत्न केला होता. आणि आपल्या ह्याच गुणांमुळे मेहमूद गावान हा बहमनी सुलतानशाहीच्या प्रजेमध्ये अत्यंत लोकप्रिय बनला होता. त्यावेळी बहमनी सुलतानशाहीचे प्रमुख 2 शत्रू होते. त्यातला पहिला शत्रू म्हणजे दिल्लीची सुलतानशाही आणि दुसरा म्हणजे विजयनगरचं वाढतं साम्राज्य. याशिवाय प्रांतातले छोटे मोठे अनेक जमीनदारही वतनदारही वेळोवेळी बंडखोरी करायचे. ते आव्हानही वेगळंच होतं. स्वतः एक रसायन शास्त्रज्ञ असणाऱ्या महमूद गावानं दारुगोळा दख्खनमध्ये युद्धात पहिल्यांदा वापरल्याचा उल्लेख आहे. दख्खनमध्ये त्यानं दारुगोळ्याचा असा काही चमत्कार दाखवला की त्या दारुगोळ्यानंच बहमनी सुलतानशाहीला बळकट केलं होतं. त्यानं दारुगोळा तयार करण्याचे अनेक कारखाने उभारले होते.
आणि त्यानं आपल्या सैनिकांना दारुगोळ्याचा प्रभावी वापर करण्यासाठी प्रशिक्षण केंद्रही बनवलं होतं. बेळगावला असणारा त्याचा दारुगोळ्याचा कारखाना फारच मोठा होता आणि ह्या कारखान्यामध्ये काम करण्यासाठी त्यानं पर्शिया आणि मध्य आशियामधून तज्ज्ञ लोक बोलावले होते. ह्याच तंत्रज्ञानाच्या मदतीनं म्हणजे दारुगोळ्याच्या मदतीनंच त्यानं दिल्लीचा सुलतान आणि विजयनगर साम्राज्यालाही धाकात ठेवलं होतं. विजयनगर साम्राज्याकडून महमूद गावानं गोवा आणि दाभोळचं बंदर जिंकून घेतलं होतं आणि ह्याच दारुगोळ्याच्या मदतीनं त्यानं विजयनगर साम्राज्याचा ओरिसा आणि कांचीपुरमचा भागही जिंकून घेतला होता. त्यावेळी कोकणात संगमेश्वरला सुर्वेंनी बंड केलं होतं, तर कोल्हापूरला जावळीच्या मोऱ्यांनी बंड केलं होतं, तर विशाळगडावर शिर्केंनी बंड पुकारलं होतं. यावेळी महमूद गावानं शिवरायांचे पूर्वज असणारे शुभकृष्ण भोसले आणि कर्णसिंह भोसले ह्या दोघा सरदारांची खेळणा किल्ला म्हणजे विशाळगड घेण्यासाठी नियुक्ती केलेली होती. शुभकृष्ण भोसले आणि कर्णसिंह भोसले म्हणजे शिवरायांच्या भोसले वंशाचे संस्थापक महाराजा भोसाजीराजे यांचे पणतू होते. त्यावेळी दर्याखोऱ्यात असणारा अत्यंत दुर्गम जंगलातला भयंकर अवघड असा विशाळगड म्हणजे खेळणा किल्ला घेणं म्हणजे जवळपास अशक्य गोष्ट मानली जात होती. आणि विशाळगड ज्यांच्या ताब्यात होता असे शिर्के भयंकर लढाऊ आणि खतरनाक योद्धे होते आणि त्यांनी स्वतःला कोकणच्या दुर्गम किनारपट्टीत स्वतंत्र राजा म्हणून घोषित केलं होतं. कर्णसिंह भोसले आणि शुभकृष्ण भोसले यांनी खूप सारे प्रयत्न केले, पण खेळणा काही त्यांच्या ताब्यात येत नव्हता. मग शेवटी 1469 साली कर्णसिंह भोसले यांनी एका घोरपडीच्या कमरेला दोरी बांधून विशाळगड किल्ला चढून सर केला आणि वरती भयंकर लढाई करून हा किल्ला जिंकला होता. मात्र या लढाईत कर्णसिंह भोसलेंना वीरमरण आलं. यानंतर कर्णसिंह भोसलेंच्या मुलाला महमूद गावान यानं राजा घोरपडा बहादूर ही पदवी दिली. घोरपडीचं चित्र असणारा वेगळा घोरपडीच्या रंगाचा करडा झेंडा वापरायची परवानगी दिली. घोरपडीचा छाप असणारे स्वतंत्र सही शिक्के वापरायची ही परवानगी दिली. राजा कर्णसिंह भोसलेंच्या वंशजांना महमूद गावानं कर्नाटकामध्ये मुधोळची जहागिरी दिली, तर दाभोळजवळही फार मोठी स्वतंत्र जहागीर दिली. महमूद गावांमुळेच महाराष्ट्रात घोरपडे हे आडनाव उदयाला आलं. दाभोळच्या भोसलेंनी नंतर खेम सावंत असं आडनाव धारण केलं, तर मुधोळच्या भोसलेंनी घोरपडे हेच आडनाव वापरायला सुरुवात केली. महमूद गावांची बहमनी सुलतानशाहीत किती शान होती याचा उल्लेख एक रशियन प्रवासी ॲथॅनॅसियस निकितन ह्यानं केला आहे. हा निकितन लिहितो की महमूद गावांचा महाल फारच भव्य आणि विशाल होता. 100 सशस्त्र पहारेकरी आणि 10 मशालदारी तिथं नेहमी तैनात असायचे. अगदी डोळे दिपवून टाकणारं महमूद गावांचं वैभव आणि त्याची शान होती. फरिश्ता लिहितो की बहमनी सुलतानशाही बागेतलं सर्वात सुंदर फळ म्हणजे महमूद गावानच होता. मित्रांनो, आणखी एका क्षेत्रात या महमूद गावानं फारच भरीव कामगिरी केली आहे. ते क्षेत्र म्हणजे शिक्षणाचं क्षेत्र. महमूद गावानं त्या काळी पाश्चात्य जगातली सुप्रसिद्ध अशी अत्यंत भव्य असणारी शैक्षणिक विद्यापीठ पाहिली होती. ती विद्यापीठ समरकंद, इजिप्तचं कैरो शहर आणि इराकच्या बगदादमध्ये होती. इराकच्या बगदाद विद्यापीठामध्ये आणि इजिप्तच्या कैरो विद्यापीठात त्यानं स्वतःच शिक्षण घेतलं होतं आणि त्याच धर्तीवर त्यानं बिदरमध्ये अत्याधुनिक असं इस्लामिक विद्यापीठ उभारायचं ठरवलं होतं. साल 1470च्या दशकामध्ये महमूद गावांचं हे भव्य विद्यापीठ तयार होऊन सुरूही झालं होतं आणि याला महमूद गावांचा मदरसा असं म्हटलं गेलं. ही एक 3 मजली भव्य इमारत होती. ह्यात अनेक वर्गही होते. ह्या मदरशांची उभारणी करायला त्यानं समरकंदचे कारागीर आणले होते. विद्यापीठाच्या इमारतीच्या चारही बाजूला 100 फुटांचे उंच भव्य मिनारही उभारले होते. या विद्यापीठात जवळपास 36 वर्ग होते. त्यानं तिथं विद्यार्थी वसतिगृहांची उभारणीही केली होती. देशाच्या कानाकोपऱ्यामधून शेकडो विद्यार्थी तिथं शिकायला यायचे. महमूद गावांच्या या विद्यापीठामध्ये मुस्लिम मुलांचा भरणाही जास्त असला तरी हिंदू मुलांनाही तिथं शिकण्याची परवानगी होती. या विद्यार्थ्यांच्या राहण्याची, जेवण्याची, शिक्षणाची सगळी सोय अगदी मोफत होती आणि विशेष म्हणजे या सगळ्या विद्यापीठाचा सगळा खर्च महमूद गावानं स्वतःच्या खाजगी संपत्तीतूनच केला होता.
शेख इब्राहिम मुल्तानी हा त्या विद्यापीठाचा प्रमुख काझी म्हणजे कुलगुरू होता. महमूद गावानं इजिप्त आणि पर्शियामधनं अनेक विद्वान शिक्षक तिथं बिदरला आणलेले होते. त्यानं तिथंच एका भव्य अशा ग्रंथालयाचीही उभारणी केली होती. त्याच्या त्या लायब्ररीमध्ये 3000 पेक्षाही जास्त हस्तलिखित होती. या व्यतिरिक्त स्वतः मोहम्मद गावांकडेही 1000 वैयक्तिक पुस्तकांचं स्वतःचं ग्रंथालय होतं. प्रशासनातून उरलेला सगळा वेळ महमूद गावान वाचनामध्ये घालवायचा. 1474 साली दख्खनमध्ये एक महाभयंकर आणि फार मोठा दुष्काळ पडला होता. या दुष्काळानं महमूद गावांच्या प्रशासन कौशल्याची फार मोठी परीक्षा पाहिली होती. पण त्यातूनही त्याला जेवढं शक्य झालं तेवढे सगळे प्रयत्न करून दुष्काळाची तीव्रता कमी करण्याचा प्रयत्न केला होता. त्यानं बहमनी सुलतानशाहीचं साम्राज्य अरबी समुद्रापासून बंगालच्या उपसागरापर्यंत वाढवलं होतं. महमूद गावांचा काळ म्हणजे बहमनी सुलतानशाहीचा सुवर्ण काळ होता. महमूद गावांच्या सहिष्णू, प्रामाणिक आणि उदार कामांमुळे त्याची लोकांमधली प्रसिद्धी आणि जगभरातली कीर्ती दिवसेंदिवस वाढतच होती. वयाच्या 9व्या वर्षी गादीवर बसलेला मोहम्मद शाह लष्करी तिसरा हा आता वयोमानानं एक अत्यंत नालायक, दारुडा आणि महामूर्ख असा 29 वर्षांचा जवान सुलतान 1681 पर्यंत बनलेला होता. आणि ह्या वेळेपर्यंत त्याची आई सुलताना नर्गिस कुठल्याशा आजारानं मरण पावलेली होती आणि राज्याची सगळी मुख्य जबाबदारी महमूद गावांवरच होती. आता महमूद गावांच्या सुप्रसिद्धीवर आणि कीर्तीवर जळणाऱ्यांची बहमनशाही दरबारात काही कमीच नव्हती. पण महमूद गावान अत्यंत प्रामाणिकपणे आपलं काम करत होता. पण त्याचा मालक म्हणजे सुलतानच मूर्ख होता. या मूर्ख सुलतानाचे मोहम्मद शाह तिसऱ्या लष्करीचे कान त्याच्या दरबारी लोकांनी भरवायला सुरुवात केली होती. महमूद गावांनं छुपेपणानं विजयनगरच्या राजाशी हातमिळवणी केल्याचं हुबेहूब नकली पत्रही त्या दरबारी जळणाऱ्यांनी तयार केलेलं होतं. महमूद गावानं खूप सारा भ्रष्टाचार करून आपल्या महालाच्या गुप्त खोल्यांमध्ये खूप सारे किमती, बहुमूल्य हिरे आणि रत्न भरून ठेवलेली आहेत असाही त्यांनी अपप्रचार सुलतानाच्या समोर सुरू केला. कुठलीही खोटी गोष्ट 10 वेळा सांगितल्यानंतर 11व्या वेळी ती खरी वाटू लागते. या सिद्धांतानुसार आता मोहम्मद शाह लष्करीच्या मनातही महमूद गावांच्या बद्दल आढी निर्माण होऊ लागली होती. आणि एक दिवस या दारूच्या नशेतल्या मूर्ख सुलतानानं महमूद गावांना ठार मारण्याचाच आदेश दिला. तेव्हा या 70 वर्षांच्या इमानदार वजीरानं अगदी कळकळीनं सांगितलं होतं की मी माझं सगळं काम अत्यंत प्रामाणिकपणानं केलं आहे आणि माझा मृत्यू म्हणजे बहमनी सुलतानशाहीचा शेवटच राहील. पण दारूच्या नशेत असणाऱ्या डोकं फिरलेल्या सुलतानानं त्याला ठार मारलंच आणि त्यानंतर सुलतानानं त्याच्या महालाची झडती घेण्याचे आदेश दिले. तेव्हा महमूद गावांच्या महालातून फक्त एक प्रार्थना करायची चटई, काही स्वयंपाकाची भांडी, कुराणाची एक प्रत आणि त्यानं लिहिलेल्या काही कविता सापडल्या. महमूद गावांनं आपली सगळी प्रचंड वैयक्तिक संपत्ती शैक्षणिक कामांसाठी आणि धार्मिक कामांसाठी दान करून टाकलेली होती. यानंतर मात्र सुलतान मोहम्मद शाह लष्करीला फारच पश्चाताप झाला. पण आता काही उपयोग नव्हता आणि त्यानं मोठ्या दुःखी हृदयानं महमूद गावांच्या प्रेताचं मोठ्या सन्मानपूर्वक दफन करायला सांगितलं. एप्रिल 1481 मध्ये महमूद गावांच्या खुनाची ही घटना घडलेली होती. यानंतर घोर पश्चाताप झालेल्या मोहम्मद शाह लष्करीला अधूनमधून वेडाचे झटके वारंवार येऊ लागले. महमूद गावांचं भूत रोज आपल्या छाताडावर येऊन बसतं आणि आपला गळा दाबतं असं तो म्हणू लागला होता. आणि अशाच अत्यंत विचित्र अवस्थेत तडफडून त्याचा 1 वर्षाच्या आतच म्हणजे मार्च 1482 ला मृत्यू झाला. आपल्या मृत्यूच्या अगोदर महमूद गावांनं केलेली भविष्यवाणी किंवा शापवाणी केवळ 10 वर्षांच्या आतच खरी झाली. बहमनी सुलतानशाहीचे 10 वर्षांच्या आतच तुकडे तुकडे झाले. आदिलशाही, बरीदशाही, इमादशाही, कुतुबशाही आणि निजामशाही अशा 5 शाह्या दख्खनमध्ये उदयाला आल्या आणि बहमनी सुलतानशाहीचा विनाश झाला. मित्रांनो, अशाच सुंदर सुंदर कहाण्या आणि किस्से ऐकण्यासाठी आपण माझ्या YouTube चॅनलला भेट द्या. आपल्या प्रोत्साहनाची मला गरज आहे. मला प्रोत्साहन देण्यासाठी आपण माझ्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. माझ्या व्हिडिओला लाईक करा, कॉमेंट करा आणि शेअर सुद्धा करा. आपले खूप खूप धन्यवाद.